वळत्या पुढच्या बातमीकडे बुधवारी गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 जवान शहीद तर 19 जवान जखमी झाले। भूसुरुंगाच्या मदतीने वाहन हे जवळपास 20 फूट लांब उडालं आणि यावरनं या स्फोटाची भीषणता लक्षात येते। गडचिरोलीत बुधवारचा दिवस हादरला तो नक्षल्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानं। कियर जवळच्या या हल्ल्यात 1 जवान शहीद तर 19 जवान जखमी झाले। भूसुरुंगाच्या मदतीने नक्षलवाद्यांनी जवानांच्या बुलेट प्रूफ गाडीवर हल्ला केला आणि यासाठी तब्बल 100 कांड्या वापरल्या गेल्याचा अंदाज आहे। तर हल्ल्याच्या ठिकाणी जवळपास 10 फुटाचा खड्डा पडलाय। त्यावरून हा हल्ला किती भीषण होता याची कल्पना येते। हल्ल्यातील शहीद सुरेश तेलामींना गडचिरोली पोलीस मुख्यालयात अंतिम सलामी दिली गेली, तर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं। दुहेरी हल्ल्यानंतर रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक बंदोबस्तासह घटनास्थळी भेट दिली। हल्ल्यानंतर जखमींवर भामरागड इथल्या रुग्णालयात उपचार करण्यात आले। यातील 5 जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूरला पाठवण्यात आलं असून तिथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। नक्षलग्रस्त भागात सध्या जवानांवर हल्ले वाढत आहेत। यावेळी झालेल्या हल्ल्यात 1 जवान शहीद तर 21 जवान जखमी झालेत। ही घटना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घडवली गेली आहे। हल्ल्यावेळी भूसुरुंग विरोधी वाहन नसतं तर काय झालं असतं याची कल्पना न केलेलीच बरी। रोमित तोंबरलावार, TV9 मराठी, गडचिरोली।